भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार मंत्री गिरीश महाजनांच्या भेटीला पोहोचलेत। भाजपकरता आजचा दिवस महत्त्वाचा। बंडोबांना थंड करण्याकरता महाजनांसोबत केदार चर्चा करतील। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून तर तिथं सुनील केदार महाजनांच्या भेटीला। अगदी खरं आहे लागू खरं आपण जर बघितलं असेल तर नाशिकमध्ये इच्छुकांची मोठ्या प्रमाणात संख्या होती। मात्र 122 उमेदवारी अर्जांसाठी तब्बल 1100 इच्छुक होते आणि एकूणच भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी बंडाळी केलेली आणि याच बंडोबांना थंड करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहे। विशेषतः लक्ष जे आहे ते सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यामध्ये। खरं तर मुकेश शहाणे जे आहे ते आता मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीला आलेले आहे आणि शहराध्यक्ष सुनील केदार हे देखील गिरीश महाजन यांच्या भेटीला आलेले आहे। याचं कारण म्हणजे सुधाकर बडगुजर यांच्या घरामध्ये 3 एबी फॉर्म देण्यात आलेले। त्यांचा पुत्र दीपक बडगुजर याने प्रभाग क्रमांक 25 आणि 29 मधून खरं तर उमेदवारी अर्ज दाखल केलेले। 29 मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तिथं भाजपचे उमेदवार आणि ज्यांच्याकडे एबी फॉर्म असलेले मुकेश शहाणे यांचा देखील अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे। त्याच्यामुळे मुकेश शहाणे यांच्यावर आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आलेली आहे आणि एकूणच दीपक बडगुजर यांच्यासाठी आता गिरीश महाजन हे माघारीसाठी प्रयत्न करतात का आणि मुकेश शहाणे यांना भाजप पुरस्कृत म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काय विशेष प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आणि या घडामोडींना वेग आलेला आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी वेगवेगळे नेते असतील, शहराध्यक्ष असतील, ते भेटीला येत आहे। आता महाजनांना ही बंडाळी रोखण्यामध्ये किती यश येतं हे पाहणं लक्षात येतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।